नमस्कार, मी सौरभ कोरटकर. टीव्ही 9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. न्यूज टॉप 9 मध्ये आता आपण बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या. शंभूराज देसाईंसोबतच्या भेटीनंतर मराठा कार्यकर्त्यांनी आंदोलन मागे घेतलं. आझाद मैदान पोलीस चौकीत मंत्री शंभूराज देसाईंची मराठा आंदोलकांची चर्चा. पुण्याहून आलेल्या 5 आंदोलकांची आज मुख्यमंत्र्यांसोबत बैठक. सोमवारची माजी न्यायमूर्तींसोबतची बैठकही आज घेता येईल का, यावर चर्चा करणार शंभूराज देसाईंची माहिती. कुणी घोषणा दिल्या तर शांत बसणार नाही, जशास तसं उत्तर देऊ, ओबीसी उपोषणकर्ते लक्ष्मण हाके यांचा इशारा. तर बॅरिकेडिंग लावल्यावर जरांगेंचा मंत्री देसाईंना फोन, हाकेंचा आरोप. समाजाला भावनिक करणं चुकीचं, जरांगेंनी दिशाभूल करू नये, जरांगेंनी नौटंकी बंद केली पाहिजे, ओबीसी उपोषणकर्ते नवनाथ वाघमारेंची जरांगेंवर टीका. आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगेंच्या उपोषणाचा 6वा दिवस. जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून जालना जिल्हा बंदची हाक. मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ आज पुणे जिल्हा बंदची हाक. सकल मराठा समाजाकडून बंद पाळण्याचं नागरिकांना आवाहन. परभणी जिल्ह्यात सकल मराठा समाजाकडून आज बंदची हाक. जरांगेंच्या उपोषणाला समर्थन म्हणून बंदचा निर्णय. व्यापाऱ्यांना बंद ठेवून सहकार्य करण्याचं आवाहन. आमच्याकडून इच्छुक उमेदवारांचा जिल्हानिहाय अभ्यास सुरू. जागा वाटपाचा निर्णय झाला की उमेदवार ठरवणार, शरद पवारांची माहिती. मवियाचं जागा वाटप 10 दिवसात पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न. राज्यातील जनता परिवर्तन करण्यासाठी इच्छुक, शरद पवारांचं वक्तव्य.